हॅलो. काय? आर यू मॅड वॉट? ह्या वर्षाच्या प्रॉफिटमध्ये 2% ग्रोथ झाली आहे. हे आनंदाने सांगायला तुला लाज वाटत नाही? शट अप. तुझ्या बापाकडून आणते का रे पैसे मी? त्यामुळे मला 2%चा प्रॉफिट झाला आहे हे सांगण्यापेक्षा मी तुला कामावरून का काढू नये याचा विचार कर आणि पुढच्या 10 मिनिटात मला ते कारण सांग. आवडलं की ठेवीन, नाहीतर तुझा आवाज ऐकण्याचा माझा काडीचाही इंटरेस्ट नाही. यू गॉट इट, यू मोरॉन? कम इन. वाव, मी सांगितलंय अगदी तसंच बनवले ना? गुड. किती शुगर घातलीस यात? एवढी वर्ष माझ्याकडे काम करतेस आणि डोंट नो दॅट आय हेट शुगर? ओ, माझा डाएट बिघडवण्याचा प्रयत्न करतेस काय? काय चुकून घडलं? अगं मग आधी सांगायचं ना. सॉरी हा, मला माहित नव्हतं. हे तुझ्याकडून चुकून घडलंय. साफ करते हा. नको? बर, तू जा हा. ऐक ना, माझे बाबा ना मला नेहमी म्हणायचे, जर कुणाकडून चूक घडली असेल तर त्या माणसाला एखादी शिक्षा द्या, म्हणजे तो ते चूक आपल्या आयुष्यात पुन्हा कधी करणार नाही. मग देऊ ना तुला शिक्षा? हा? अगं ग, अशी सॉरी काय म्हणतेस? उठ उठ उठ, मी तुझ्या चांगल्याचाच विचार करते. आता बघ ना, तू माझी असिस्टंट आहेस आणि जर तुझ्या हातातून काही चूक घडलं तर ते मला कसं बघवेल? तू ना एक काम कर, जसं चुकून माझ्या ज्यूस मध्ये साखर पाडलीस तसंच जायचा आणि चुकून तो साखरेचा डबा उघडायचा आणि पुढच्या अर्ध्या तासात संपूर्ण साखर खाऊन टाकायचं. म्हणजे बघ ना, तू संपूर्ण साखर संपवशील आणि घरात साखर उरणार नाही आणि तू माझ्या ज्यूस मध्ये पुन्हा कधी चुकून साखरी घालणार नाही. बरोबर ना? यू गॉट इट? डिड यू गॉट इट? गुड, व्हेरी गुड. So my sweet assistant, and your sweet time starts now. निघ.